नमस्कार, हाय, हॅलो. तर आम्ही नुकतेच कोल्हापूरला गेलो होतो. तसं कोल्हापूरला भेट द्यायची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. याआधी देखील मी कोल्हापूरला गेली होती. पण ह्या वेळेचा अनुभव खूपच खास होता. कारण ह्यावेळी मी माझ्या खास लोकांसोबत कोल्हापूरला गेली होती. तसं फिरायचं म्हटलं की मी आणि माझ्या मैत्रिणी गाठोडं बांधून अगदी रेडीच असतो. त्यात भर म्हणून यावेळी आई आणि वहिनीलाही सोबत घेऊन जाणार होतो. कसं ना, अचानक ठरलेल्या प्लॅनमध्ये गंभीर विषय असतो तो म्हणजे ट्रॅव्हलिंगचा. बाकी काय, पुढे जाऊन मॅनेज करता येईल असंच वाटतं. तसंच काहीसही आमचं झालं होतं. जायचा प्लॅन झाला होता ट्रेनने, पण तात्काळ तिकिटाचं दर्शन होण्याचा योग काही आला नाही. म्हणजे प्लॅन ए सरळ प्लॅन बी मध्ये कन्वर्ट झाला होता. प्लॅन बी असा की सरळ लक्झरी बसची तिकीट काढून थोडा आरामदायी प्रवास करत आणि काय फरक पडतो असला ॲटिट्यूड घेऊन आम्ही शेवटी कोल्हापूर गाठलंच. कोल्हापुरात तसं पाहिलं तर फिरण्यासारखे खूप सारे स्पॉट्स आहेत. इतिहास, निसर्ग, मंदिरं, खाणं, प्रत्येक गोष्टीत कोल्हापूर खासच आहे. म्हणून इथे आलो की कुठून सुरुवात करायची हा प्रश्न हमखास पडतो. परंतु आमचं आधीच ठरलेलं होतं. पहिलं दर्शन अंबाबाईंचं, नंतर ज्योतिबाचं आणि बाळूमामांचं. म्हणून मस्त तयार करून आम्ही अंबाबाई मंदिरात गेलो. मंदिराची वास्तू अतिशय सुंदर होती. दगडी कोरीव काम खूपच सुरेख दिसत होते. आम्हाला राहायला रूम लेट भेटल्यामुळे प्रत्येक कामाला उशीरच होत होता. कदाचित उशीर आणि मी आमचा आधीपासूनचा संबंध असावा. असो, पुढे आम्ही ऑटो बुक करून बाळूमामांचं दर्शन घ्यायला अदमापूरला निघालो. तिथेही जास्त वेळ न घालवता दर्शन घेऊन थेट ज्योतिबांच्या दर्शनाला निघालो. कारण एका दिवसात 3 मंदिरांमध्ये दर्शन होणं खूप गरजेचं होतं. कारण त्यावरच आमचा पुढचा दिवस ठरणार होता. म्हणून जमेल तेवढं लवकर आम्ही दर्शन घेऊन पहिला दिवस छान जेवून संपवला. कोल्हापूरवरून मुंबईला कसं जायचं हा प्रश्न मनात ठेवून आम्ही दमलेला जीवानिशी झोपून गेलो.